सुप्रभात राम प्रहरी. आपण पाहूया भक्तीचा तो रंग श्रीरंग. भक्तीचा तो रंग श्रीरंग. प्राध्यापक आता त्यांच्या डोक्यात काय चाललंय ते सांगून पुढे आपण जाऊया. प्राध्यापक, आदल्या रात्री उशिरा गल्ली बोळातील वाड्या पाड्यातील गावहोळ्या पेटल्या आणि त्या शांत झाल्यावर पहाटेपासून पुढे सकाळी मध्यान्हीपर्यंत म्हणजे सकाळपासून दुपारपर्यंत गावातील प्रमुख होळी देवाची होळी देवाच्या सानेवर उभी केली गेली. आता गावातील लेकी सुना म्हातारी कोतारी आणि खरे तर आबालवृद्ध सारेच सानेवर येऊन होलिका मातेचे दर्शन घेतील. त्यानंतर रंगपंचमीला रंगाची उधळण झाल्यावर हा रंगांचा उत्सव प्रतिवर्षीचा उत्सव संपेल. महाराष्ट्रात त्यातही कोकणात शिमगोत्सव फार महत्वाचा मानला जातो. येथे शिमगोत्सवाची प्रथा दोन तऱ्हेची आहे. एक आहे तेरसा शिमगा तर दुसरा आहे भद्रा शिमगा. म्हणून काही लोकांचे तेरसे शिमगे असतात तर काही लोकांचे भद्रे शिमगे असतात. फाल्गुन शुद्ध पंचमी पासून शुद्ध त्रयोदशी पर्यंत म्हणजे फाल्गुन शुद्ध प्रतिपदेपासून त्रयोदशी पर्यंत म्हणजे 13व्या दिवशी थोडक्यात फाल्गुन शुद्ध पंचमीला गावहोळी उभी राहते आणि शुद्ध त्रयोदशी पर्यंत रात्री काही गावहोळ्या तुटतात तर काही गावहोळ्या पंचमीला उभ्या राहून फाल्गुन शुद्ध चतुर्दशीच्या मध्यरात्री त्या तुटतात आणि पौर्णिमेला म्हणजे दुसऱ्या दिवशी प्रमुख देवाची किंवा गावची होळी उभी राहते. तर तेरसे शिमगे आणि भद्रे शिमगे पंचमी ते त्रयोदशी हे तेरसे शिमगे आणि पंचमी ते पौर्णिमा हे भद्रे शिमगे. आता होतं काय, त्रयोदशीच्या रात्री ज्या गावहोळ्या तुटतात त्यानंतर त्या गावात प्रमुख देवाची होळी जी उभी राहते ती दुसऱ्या दिवशी राहते आणि चतुर्दशीच्या रात्री उशिरा जेव्हा गावहोळी तुटते, गावहोळी म्हणजे वाड्या पाड्यातल्या गल्ली बोळ्यातल्या होळ्या तुटतात तेव्हा त्या गावात मात्र दुसऱ्या दिवशी म्हणजे आज आता फाल्गुन पौर्णिमा आहे तर आज सकाळपासून दुपारपर्यंत प्रमुख देवाच्या गावहोळ्या उभ्या राहतील आणि त्या गावहोळ्या सानेवर म्हणजे जो देव आहे तो होळीसाठी ज्या ठिकाणी आणला जातो ती वेगळी जागा असते त्याला सान म्हणतात. तिथे त्या सानेवर देव बसवून पालखीत नाचवत आणला जातो आणि तिथे जी गावहोळी उभी राहते ती होळी पुढे शिंपणं होऊन, शिंपणं म्हणजे रंगांची उधळण ज्याला आपण रंगपंचमी म्हणतो ती पंचमी पासून अगदी पुढे अष्टमी पर्यंत संगमेश्वर सारख्या ठिकाणी चालू असते. तर ते शिंपणं सर्व झालं की मग त्या देवाच्या पालखीतला जो देव आहे तो परत नेऊन देवळात ठेवला जातो. मधल्या काळात म्हणजे आज आता समजा देवाची होळी उभी राहिली तर आजपासून तो सानेवर पालखीतून आणलेला देव आता रत्नागिरीचा भैरीबू आहे तो आहे आणि शिंपणं होईपर्यंत तो सर्व वाड्या पाड्यातून देव फिरतो आणि शिंपणं झालं म्हणजे थोडक्यात म्हणजे रंगांची उधळण झाली ती मग रंगपंचमी पर्यंत होते. काही वेळा ती पुढे संगमेश्वर सारख्या ठिकाणी अष्टमी पर्यंत पुढे पण जाते. त्यानंतर तो देव परत देवळात नेऊन ठेवला जातो. तर कोकणात तेरसे आणि भद्रे असे दोन तऱ्हेचे शिमगे आहेत. पंचमी पासून त्रयोदशी पर्यंत तेरसे आणि पौर्णिमेपर्यंत भद्रे. मात्र तेरसे आणि भद्रे हे सण जे आहेत त्याच्यात काही गोडा आणि काही तिखटा म्हणजे थोडक्यात म्हणजे पहिला जो ज्याला आपण म्हणतो मांसाहार वर्ज्य असा जो दिवस असतो तेव्हा गोडा दिवस गोडा सण आणि तिखटा म्हणजे मांसाहार करायचा दुसऱ्या कुठल्या तरी दिवशी असे ते सण असतात गोडे आणि तिखटे. बाकी काय नाही. शाकाहारी लोकांचा मांसाहारी लोकांचा आता शाकाहारी आणि मांसाहारी दोन्ही लोक दोन्ही जवळजवळ साजरं करतात. तर हे तेरसे आणि भद्रे शिमगे असे कोकणामध्ये दोन आहेत. महत्वाचं काय की पौर्णिमेला जी मुख्य गावहोळी उभी राहते ती गावहोळी जिथे उभी राहते त्याला सान म्हणतात. तिथे प्रमुख देव गावचा पालखीतून आणलेला असतो आणि पुढे शिंपणं होईपर्यंत तो देव वाड्या पाड्यातून गावागावातून फिरवला जातो आणि शिंपणं झालं रंगपंचमी किंवा पुढे संगमेश्वर सारख्या ठिकाणी अष्टमी पर्यंत पण ते राहतं. त्यानंतर देव परत जाऊन देवळात बसतात. तर अशा तऱ्हेचे कोकणात तेरसे आणि भद्रे असे दोन तऱ्हेचे शिमगे असतात. आता
हे सर्व झाल्या कारणाने प्राध्यापक सुद्धा स्वाभाविकच सांगायचा मुद्दा असा की प्राध्यापक सुद्धा फाल्गुन शुद्ध चतुर्दशीच्या रात्री सांगायचा मुद्दा असा की फाल्गुन शुद्ध चतुर्दशीच्या रात्री उशिरा वाडीतील गाहोळी तुटल्याने जागरण झालेले प्राध्यापक फाल्गुन पौर्णिमेच्या पहाटे म्हणजे दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे आले, पण जरा उशिरानेच ते माळावर आले. त्यांच्या डोक्यात या रंग उधळणीचा रंगांच्या होळीचा विषयच किणकिणाट करीत होता. माळावर आल्यावर स्वाभाविकपणेच डोक्यातील चिंतन पुढे चालू ठेवत त्यांनी विचारले, महाराज नेमका भक्तीचा रंग असतो तरी कसा? तर त्यांच्या डोक्यात रंगपंचमीचा विषय होता आणि आध्यात्मिक दृष्ट्या सतत ते प्रश्न त्यांना कुतूहल पडत असल्यामुळे आध्यात्मिक कुतूहल आणि आध्यात्मिक जिज्ञासेतून त्यांनी साधूला विचारलं, महाराज भक्तीचा रंग नेमका असतो कोणता? तेव्हा प्रथम तो साधू काय म्हणतो ते गद्यात ऐका. देव परमेश्वर अज्ञातच असतो. त्याला शोधायला निघालेला मनाच्या निर्णायक अवस्थेत असतो. त्याचे त्या अज्ञाताला सांगणे असते की आता माझा स्वीकार करावा धिक्कार, मी तुमच्या द्वारी आलो आहे निश्चित. त्याने सारे बंध पाश ओळखीचे जग सोडलेले असते व तो हरी म्हणजे श्रीरंगाच्या दारी आलेला असतो. काया वाचा मन याबाबत तो उदासीन झालेला असतो. ही उदासीनता अत्यंत उच्च अवस्था असते. साऱ्यापासून तो एका वेगळ्या उंचीवर स्थानापन्न असतो. खरे तर तो वृत्ती निरोध घडलेला सहज संन्यासी असतो. अशा त्या सहज संन्यासाला वाटते की तो इतरांपासून आगळा वेगळा निराळा आहे. तसा तो असतोही, मात्र युगानुगे वाट पाहणाऱ्या विटेवर तिष्ठत राहणाऱ्या पांडुरंगासारखाच असतो. अज्ञात व पांडुरंग व अज्ञात शोधायला निघालेले, अज्ञात म्हणजे अननोन व पांडुरंग म्हणजे करकटेवरी पाय विटेवर ठेवून युगे 28 उभे असलेला पांडुरंग आणि ते अननोन किंवा अज्ञात, अज्ञात व पांडुरंग व अज्ञात शोधायला निघालेले सारे भक्त सारखेच उदासीन असतात. आता नेमके कुणी कुणाला सांभाळायचे हाच प्रश्न असतो. निवृत्तीचा, अज्ञाताचा, पांडुरंगाचा, संन्यासाचा वर्ण रंग आगळा वेगळाच असतो. खरे तर ही वास्तवात सारी अत्यंत उच्च अशी स्वरूपताच असते. अज्ञाताचा, पांडुरंगाचा, निवृत्तीचा, संन्यासाचा वर्ण रंग आगळा वेगळाच असतो. खरं बघायला गेलं तर निवृत्ती असो, अज्ञात असो, पांडुरंग असो, संन्यासी असो, यांचा रंग म्हणजे खरी तर उच्च दर्जाची स्वरूपताच असते, जी सर्वांमध्ये विश्वामध्ये ब्रह्मामध्ये भरून उरलेली असते. या विश्वंभर एक रूपतेलाच भक्त म्हणतात. भक्तीचा रंग निरंग असतो, तोच श्रीरंग होय. निर या संस्कृत अव्ययाचा पूर्णपणे असाही अर्थ आहे. म्हणजे निरंग म्हणजे सर्व रंगांनी युक्त असा अर्थ संभवतो. अशा अर्थी भक्ती सर्व रंगांनी परिप्लुत असते. ती सर्व रंगांचे एकत्व असते. ज्याप्रमाणे प्रकाश निरंगी असतो पण पृथक्करणात तो सप्तरंगी वाटतो, तशीच भक्ती एकत्वाने निरंगी परंतु वेगवेगळ्या साधू संतांचे दृष्टीने व्यक्ती परत्वे त्यांच्या त्यांच्या चर्येनुसार आणि त्यांच्या त्यांच्या वागण्यानुसार ती विविध रंगी असते. प्रत्येक साधू त्याचं राहणं, त्याचे हावभाव, त्याचं एकंदर दिसणं, वागणं, समाजात वावरणं, कधी बालवत, कधी पिशाच्यवत, कधी अत्यंत निर्बुद्ध असल्यासारखा, तर कधी सहज खेळकरपणे परंतु निरागस आणि ज्याला आपण म्हणतो इनोसंटली वागणारा असा. तर असे हे साधूंचे वेगवेगळ्या तऱ्हेचे रंग असतात आणि हे रंग म्हणजे त्यांच्या हावभावाचे दर्शनच असते. आणि हे त्यांच्या हावभावाचे दर्शन यालाच श्री म्हणजे याचाच श्री म्हणजे वैभव असा अर्थ आहे. साधू संत जे असतात त्यांच्या हावभावातून सर्व तऱ्हेचे जगातील सगुण साकार निर्गुण निराकार यांचे अर्थ वेगवेगळ्या पद्धतीने उलगडतात. नव्हे ती तर एक रंगांची अशी गुंफण असते की त्यात नेमका रंग कोणताही ओळखता येत नाही. त्याच्यामध्ये विविध आकार असतात, त्यात नेमका आकार सांगता येत नाही. तर निर्गुण निराकार हाच खरा तर अध्यात्माचा खराखुरा आकार आणि खराखुरा वर्ण आहे. नेमका वर्ण ओळखता न येणे, नेमका आकार सांगता न येणे, साधूला नेमकेपणी पकडता न येणे,
साधूचे साधुत्व आपल्या ज्ञाताच्या कक्षेत न येणे हाच तर खरा अज्ञाताचा साधू संन्यासांचा खरा खुरा वर्ण आहे. वर्ण याचा अर्थ रंग असा आहे आणि वर्ण याचा अर्थ एक जाती अशी आहे. तर वर्ण, तू कुठल्या वर्णाचा? ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र. तो साधू निवर्णी असतो. म्हणजे साधू मध्ये ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र चारी तुम्हाला दिसतील आणि कधी कधी तो निव्वळ एखाद्या पांडुरंगासारखा अत्यंत साक्षीत्वात दिसेल. कधी कधी तो भावाने भरलेला दिसेल, कधी कधी तो निर्भाव दिसेल, कधी कधी तो आपल्या शरीराबद्दल त्याच्या ठेवणीबद्दल अत्यंत कटाक्षाने वागणारा नीटनेटका असेल, जसे कृष्णमूर्ती असत. तर कधी कधी तो शंकर महाराजांसारखा उन्मनी असल्यामुळे तो कसा वागतो, काय वागतो याची त्याला फिकीरच नाही असं असेल. तर हे साधू संत अत्यंत नीटनेटके वागणारेही असतात आणि अत्यंत उन्मनी भावात असल्यामुळे कसंही वागणारे असतात. ते एक एकदा ज्याला आपण म्हणतो समाजाचे नियम अत्यंत कटाक्षाने पाळणारे असतात, तर उर्वरित वेळेला त्यांचा समाजाशी काही संबंध नाही असा भाव दिसतो. तर साधू संत ओळखायलाच कठीण. अशा अर्थाने साधू संतांचा वर्ण, वर्ण याचा अर्थ एक रंग असा अर्थ आहे आणि वर्ण याचा अर्थ साधू संतांची एक जातकुळी आहे, ती अत्यंत विलक्षण आहे. आणि म्हणून साधू संतांचा वर्ण, साधू संतांची जातकुळी, त्यांच्या स्वभावाचे रंग, त्यांच्या राहणीमानाचे ढंग हे कळण्यास अत्यंत कठीण आहेत. कारण ते खऱ्या अर्थाने भक्त असतात. म्हणजे विभक्त नाही तो भक्त. त्यामुळे एकाच साधूमध्ये संपूर्ण जगाचे रंग तुम्हाला दिसूही शकतात. आणि कधी कधी साधू बघितला की हे जग अत्यंत वर्णहीन पंडुरंग, पंडू म्हणजे फिकट पांढरा रंग, तर हे जग एक एकदा पंडुरंगासारखं, पांडुरंगासारखं फिकटी वाटतं. आणि हेच जग एक एकदा कृष्णासारखं विविध रंगी सुडौली वाटतं. हीच ती अज्ञाताची, हीच ती पांडुरंगाची, हीच ती साधू संतांची अतिव उच्च दर्जाची जातकुळी, जी ओळखण्यास कठीण आहे. जिचा वर्ण, जिचा रंग, जिचा आकार, जिचा गुण, जिचे भाव, जिचं असणं ओळखण्यास कठीण आहे. म्हणूनच या रंगाला खऱ्या अर्थाने भक्तीचा तो रंग श्रीरंग म्हणतात. श्रीरंग. आता ज्याप्रमाणे प्रकाश निरंगी असतो पण पृथक्करणात तो सप्तरंगी वाटतो, तशीच भक्ती एकत्वाने निरंगी परंतु वेगवेगळ्या साधू संतांचे दृष्टीने व्यक्ती परत्वे विविधांगी विविध रंगी असते. श्री म्हणजे वैभव असा अर्थ आहे. श्रीरंग म्हणजे वैभव हाच ज्याचा अर्थ आहे असा रंग. श्रीरंग म्हणजे जो पूर्ण वैभवशाली आहे त्याच रंगाला श्रीरंग म्हणतात. आणि म्हणून श्रीरंग दुसरा तिसरा कोणीच नसतो. तर श्रीरंग म्हणजे साधू असतो, संन्यासी असतो, यती असतो, योगी असतो. पंडुरोग, पंडुरंग म्हणजे फिकट आणि भुरकट वाटणारा पंडुरंग म्हणजे पांडुरंग हा खरा खुरा भक्तीचा श्रीरंग असतो. कारण भक्तीचा रंग जो आहे तो इतका अद्भुत आहे की तो ओळखता येण्यास कठीण आहे. पण तो ओळखता आला तर जे फिकट वाटते तेच मनोहारी नीलवर्णी कृष्ण वाटते. जो फिकट पांडुरंग तोच मनोहारी नीलकृष्ण, तोच मनोहारी रामकृष्ण, असं हे संपूर्ण अजब असतं. भक्त जो आहे, जो विभक्त नाही, जो अखंड अखंड झालेला आहे, त्याला ओळखणे कठीण आहे. आणि त्याला ओळखणे कठीण हाच आहे भक्तीचा रंग, श्रीरंग किंवा श्रेष्ठ रंग. आणि आता तो साधू भक्तीचा तो रंग श्रीरंग जे काव्य म्हणतो ते ऐका, फारच सुरेख आहे. आलो तुझी यादारी श्रीरंगा, आलो तुझी यादारी, आता स्वीकारी वाधिकारी, जैसे वाटे तैसे करी, हरी श्रीरंगा आलो तुझी यादारी. सारे सारे ज्ञात सोडले, संसाराचे बंध तोडले, मागे सारे टाकुनी आलो तुझी यादारी, जैसे वाटे तैसे करी,
हरी श्रीरंगा आलो तुझी दारी, काया वाचा आता वाया, मनते असे उदास, वृत्तीचा तो सहजची न्यास, ऐसा मी संन्यासी, जैसे वाटे तैसे करी हरी, श्रीरंगा आलो तुझी दारी, मी मज समजे आगळा, परिणाही तुझ वाचून वेगळा, युगे युगे विटेवरी तू उदास, तैसा मी चित्ती उदास, आता कोणी कोणा सांभाळी, जैसे वाटे तैसे करी हरी, श्रीरंगा आलो तुझी दारी, साऱ्याहूनही रंग वेगळा, निवृत्तीचा वर्ण आगळा, तुम्ही आता सकळची झालो, निरंगा मधी भक्त जन्मलो, भक्तीचा तो रंग श्रीरंग, जैसे वाटे तैसे करी हरी, श्रीरंगा आलो तुझी दारी, श्रीरंगा आलो तुझी दारी. येथे तो किंवा आपला साधू म्हणत आहे, सर्व टाकून उदास मनाने मी तुझ्या पायाशी आलो. मला वाटलं जगात आगळा वेगळा असा उदासीन वृत्तीचा मी एकटाच आहे, पण तुझ्याशी येऊन बघतो तो काय, तू तर पांडुरंगा युगे युगे 28 युगे करकटेवरी पाय विटेवरी तूही इथे उदास उभा आहेस. म्हणजे तुला भेटायला मी आलो, मी उदास आणि तू उदास, उदास उदासामध्ये मिळाला आणि संपूर्ण जगाचा वर्णच नष्ट झाला, त्याचा रंगच नष्ट झाला, त्याचं अस्तित्वच नष्ट झालं, रंगच गेला, अस्तित्व गेलं, आकार गेला. जगन मिथ्या हे तुझ्या समोर आल्यानंतर मला कळलं आणि जगन मिथ्या होऊन तू आणि मी आता खऱ्या अर्थाने अज्ञात झालो. आणि अज्ञात जे असतं त्याच्यातूनच सर्व ज्ञात जन्माला येतं, त्याच्यातूनच सर्व रंग जन्माला येतात, त्याच्यातूनच इंद्रधनुष्य रंगाची उधळण जन्माला येते, त्याच्यातूनच भावभावना वेगवेगळे आकार दृश्य जगत निर्माण होतं. तर खऱ्या अर्थाने जे अज्ञात आहे तोच खरा भक्तीचा श्रीरंग आहे. तिथे विभक्तता नाही, म्हणून अज्ञाताला रंग नाही. आणि अज्ञातातून ज्ञात जे येतं ते विश्व रंगी बिरंगी दिसलं तरी ते येणारं राहणारं आणि जाणारं मर्त्य असतं. म्हणून ज्ञात हे रंगबिरंगी आहे, आकर्षक आहे, परंतु ती माया आहे आणि ती जिथून बाहेर पडली ते ठिकाण मात्र अज्ञात आहे, ते ठिकाण उदासीन आहे. तिथे असलेला माणूस उदासीना म्हणजे अत्यंत उंचावरून साक्षीत भावात जग पाहत असतो. त्याच्या दृष्टीने जगाला रंग नाही आणि जगाचा रंग आहे तो केवळ भक्तीचा तो रंग श्रीरंग एवढाच. त्याच्या दृष्टीने भक्तीचा श्रीरंग एवढाच आहे. आणि तुम्ही आम्ही जे सगुण साकारात आलो त्यांच्या दृष्टीने रंगाची होळी आहे, रंगपंचमी आहे, सर्व गंमत जम्मत आहे. परंतु गंमत जम्मत ही गंमत आणि जम्मत हे दोन शब्द उच्चारण्या इतक्याच अवधीची ही गंमत जम्मत, इतकं अल्पकाळ टिकणार हे गंमत जम्मत आहे. हे ज्याला कळलं तोच खराखुरा भक्तीचा श्रीरंग आपल्या हृदयात कवटाळून कायमस्वरूपी ज्ञातातून अज्ञाताकडे जाऊन अत्यंत चिरंजीवतेने ब्रह्मस्वरूप होऊन ब्रह्मरूप होऊन ब्रह्मी ब्रह्मामध्ये ब्रह्मलीन होऊन तोच खरा अर्थाने अजय अमर्त्य बनू शकतो. प्राध्यापकांना हे भक्तीचे इंद्रधनुष्य रंग हृदय मनात उधळीत त्यांची पखरण आपल्या ज्ञानदानात करण्याच्या निश्चयाने तर साधूने सांगितलेले रंगाचा तो रंग श्रीरंग किंवा भक्तीचा तो रंग श्रीरंग हे काव्य ऐकल्यानंतर प्राध्यापक सहजासहजी उन्मनी अवस्थेत गेले आणि भक्तीचे इंद्रधनुष्य रंग हृदय मनात उधळीत त्यांची पखरण आपल्या ज्ञानदानात करण्याच्या निश्चयाने
आपल्या पवित्रतम ज्ञानदान यज्ञाकडे मंद मंद पावले टाकीत परतले. आज प्राध्यापकांच्या हृदयात त्या साधूमुळे खऱ्याखुऱ्या अर्थाने इंद्रधनुष्य रंगाची उधळण झाली होती आणि त्यांना निश्चित कळले होते की खराखुरा श्रीरंग तोच, भक्तीचा तो रंग श्रीरंग, जो दिसला नाही तरी त्याच्यातूनच सर्व रंग बाहेर येतात, जो दिसला नाही तरी त्याच्यातूनच सर्व आकार बाहेर येतात, जो दिसला नाही तरी त्याच्यातूनच हे विविध नटमोगरी जीवन आणि आयुष्य बाहेर पडतं. तर असं हे सर्व जे आकर्षक आहे ते जिथून आलेलं आहे ते अनाकर्षक आहे. म्हणून एव्हरीथिंग कम्स फ्रॉम नथिंग हे सत्य हृदयात धारण करून आज खऱ्या अर्थाने प्राध्यापकांची रंगपंचमी किंवा रंगांची होळी साजरी झाली. तुमच्या आमच्या जीवनामध्ये सुद्धा हा जो भक्तीचा तो रंग श्रीरंग भरून राहो आणि भक्तीच्या श्रीरंगाने आपलं जीवन परिपूर्ण शुद्धतम होऊन आपण खऱ्या अर्थाने आनंदाचे डोई आनंद तरंग या भावात जीवन जगा आणि त्यासाठी निश्चित अभ्यास करा असं शुभचिंतन करून आजच्या होलिकोत्सवाच्या सर्वांना शुभाशीर्वाद शुभेच्छा देऊन हे चिंतन येथेच थांबवतो. धन्यवाद. अस्तु.